गोठ्यात उभा असलेल्या प्रत्येक गायीचं मूल्य तिच्या दुधाच्या लिटरवर ठरत नाही, तर ती वर्षभरात तुमच्या घरात किती निव्वळ पैसा आणते यावर ठरतं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. जास्त दूध देणारी गाय ही तोट्यात का जाते? प्रत्येक शेतकऱ्याने हे गणित समजून घ्यायला हवं. आजचा विषय हाच आहे मित्रांनो. 30 लिटर दूध तरी तोटा. चूक नेमकी कुठे होते? नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर कदाचित तुमच्या संपूर्ण दुग्ध व्यवसायाचं भविष्य बदलू शकतं. जर एखादी गाय रोज 30 लिटर दूध देत असेल आणि दुसरी गाय फक्त 15 लिटर दूध देत असेल तर जास्त नफा कोण देईल? सगळे लोक म्हणतील 30 लिटर दूध देणारी गाय. पण मित्रांनो, हे उत्तर प्रत्येक वेळी खरं नसतं. आज महाराष्ट्रात अनेक शेतकरी अशी चूक करत आहेत की ते फक्त दूध पाहतात, पण त्याचा खर्च, त्या गायीचं आरोग्य, प्रजनन, आयुष्य आणि निव्वळ नफा याकडे आपण दुर्लक्ष करतो, लक्ष देत नाहीत. आणि परिणाम समोर. गोट्यात दूध भरपूर आहे पण बँक खातं रिकाम आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण समजून घेणार आहोत जास्त दूध देणारी गाय ही तोट्यात का जाते. दूध जास्त म्हणजे जास्त नफा असतो का? ही सर्वात मोठी चुकीची समजूत आहे. समजा एक गाय पकडू आपण. गाय ए ही दूध 30 लिटर देते, तिचा खाद्याचा खर्च 750 आहे. आणि दुसरी गाय आहे ती दूध देते 20 लिटर, तिचा खाद्याचा खर्च आहे 380 रुपये, दुधाचा दर 40 रुपये पकडू. तर पहिली गायीचं उत्पन्न 30 गुणिले 40 म्हणजे 1200 रुपये. तर निव्वळ 1200 वजा 750 खर्च म्हणजे 450 रुपये राहिलेत. आता जी दुसरी गाय ही 20 लिटर दूध देते, 40 रुपये दर पकडू, 800 रुपये झाले. म्हणजे 800 वजा 380 म्हणजे 420. म्हणजे फरक किती राहिला? फक्त 30 रुपयाचा. पण पहिली गाय आजारी पडली तर संपूर्ण नफा संपतो. जास्त दूध देणाऱ्या गायींचा वाढलेला खर्च कुठलाय? उच्च उत्पादनासाठी आवश्यक असतो काय? आपल्याकडे संतुलित खाद्य लागतं, त्याला मिनरल मिक्सचर लागतं, बायपास फॅट लागते, प्रोटीन लागतं, हिरवा चारा लागतो, दर्जेदार सायलेज लागतं. यापैकी एक गोष्ट कमी झाली तरी उत्पादन कमी होतं. याचा अर्थ काय? उच्च उत्पादन म्हणजे उच्च जबाबदारी. आता लपलेले खर्च आपण बघू. अनेक शेतकरी हे खर्च मोजतच नाहीत. डॉक्टरांचा खर्च असेल, औषधांचा खर्च असेल, गाय भरवण्याचा खर्च असेल, विजेचा खर्च असेल, मजुरीचा खर्च असेल, पाण्याचा खर्च असेल, गोठा देखभालीचा खर्च असेल, विम्याचा खर्च असेल, त्यातून आपण जी रक्कम घेतली त्या व्याजाचा खर्च असेल, हे सर्व मिळून महिन्याला हजारो रुपये होतात. जास्त दूध देणाऱ्या गायीमध्ये मिल्क फिवर, किटोसिस, मस्टायटिस, रिपीट ब्रीडिंग यांचा धोका जास्त असतो. एका मस्टायटिसमुळे दूध कमी तर होतं, औषधाचा खर्चही वाढतो, दूध फेकून द्यावं लागतं. एकाच आजारानं महिन्याचा नफा संपतो. योग्य व्यवस्थापन नसल्यास नुकसान होतं. गाय चांगली असली तरी वेळेवर खाद्य नाही, स्वच्छता नाही, पाण्याची कमतरता, उष्णतेपासून संरक्षण नाही, तर उत्पादन कमी होतं. म्हणून समस्या गायीमध्ये नसते मित्रांनो, आपल्या व्यवस्थापनात असते. आता आपल्याला नफा वाढवायचा आहे, याचे 10 नियम आपण बघू. तर प्रत्येक गायीचा खर्च लिहा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक लिटरचा खर्च काढा. प्रत्येक लिटरचा खर्च काढा. तिसरी, संतुलित खाद्य द्या त्या जनावराला. हिरवा चारा स्वतः पिकवा शेतामध्ये, हा 4था नियम धरा. 5वा, वेळेवरती लसीकरण करा. 6वा, वेळेवरती गर्भधारणा करा. दुधाची नोंद ठेवा. अनुत्पादक गाय वेगळ्या करा, म्हणजे दूध कमी देणाऱ्या त्या गाय वेगळ्या करा. वाया जाणारा खर्च थांबवा. दुधापेक्षा निव्वळ नफा मोजा. मित्रांनो, गोठ्यात उभा असलेल्या प्रत्येक गायीचं मूल्य तिच्या दुधाच्या लिटरवर ठरत नाही, तर ती वर्षभरात तुमच्या घरात किती निव्वळ पैसा आणते यावर ठरतं. लक्षात ठेवा,
जास्त दूध देणं ही यशाची हमी नाही. कमी खर्चात सातत्यानं नफा देणारी गायच खरी कमाई करून देते. आजपासून फक्त दूध मोजू नका, प्रत्येक लिटर मागचा खर्च आणि प्रत्येक गायीमागचा नफा मोजायला सुरुवात करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर हा लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच वास्तववादी दुग्ध व्यवसायाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.